नमस्ते. इतिहासाचा अर्थ काय आणि इतिहासाच्या व्याख्या कोणकोणत्या हे आपण बघणार आहोत. ग्रीक लोकांनी हिस्टोरिया या शब्दापासून म्हणजे कहाणी या शब्दापासून हा शब्द बनवला. हिस्ट्री हे एखाद्या गोष्टीची चौकशी करणे, माहिती घेणे, शोध घेणे आणि ती मांडणे असं त्या एकूण शब्दाचा अर्थ होता. हिस्ट्री शब्द हिरोडोटसने ग्रीक आणि पर्शिया याच्यामध्ये जे युद्ध झालं त्याची कथा लिहिली हिस्ट्रीज म्हणून हा हिस्ट्री शब्द हा तयार झाला. म्हणजे चौकशी करणे, माहिती गोळा करणे, शोध घेणे आणि त्याचं वृत्त मांडणे असा हिस्ट्री, हिच स्टोरी, हिस्ट्री असा तयार झाला. हा ग्रीक शब्द आहे मूळचा. भारतीय शब्द जो आहे तो आहे इतिहास. इति अधिक ह अधिक आस म्हणजे असे असे घडले. जी काही गोष्ट घडली तिचं कथन करणं, जसंच्या तसं सत्यमय कथन करणं म्हणजे इतिहास भारतीय दृष्टिकोनानुसार. मग हा इतिहास म्हणजे होऊन गेलेल्या गोष्टीचा असतो. एखादी गोष्ट घडली तिचं तो कथन करत असतो इतिहास. मग या इतिहासाचा हा असा अर्थ होतो की एखाद्या घडलेल्या गोष्टीची कहाणी सांगणं, थोडक्यात होऊन गेलेल्या गोष्टीची शास्त्रशुद्धपणे सत्य अशी कहाणी सांगणं. आता वेगवेगळ्या लोकांनी त्याच्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या, प्रत्येकाला या गोष्टीचा अर्थ वेगळा वाटला. आता व्याख्या करतात म्हणजे काय करतात? व्याख्या करतात म्हणजे नेमकं जे घटक आहेत एखाद्या संकल्पनेचे ते सुस्पष्टपणे मांडले जातात. स्पष्टपणे की एवढ्या एवढ्या घटकांचे मिळून ही गोष्ट बनते. उदाहरणार्थ चहा म्हणजे काय? त्याच्यामध्ये साखर असते, पाणी असतं, चहा असतो, दूध असतं. या सगळ्या गोष्टी मिळून चहा असतो. एकदम चहा असा नसतो. हे सगळे घटक एकत्र करून जी काही सुस्पष्ट, सुटसुटीत, नेमकी, शास्त्रशुद्ध अशी तार्किक भाषा असते ती म्हणजे व्याख्या असते. मग वेगवेगळ्या लोकांनी इतिहासाचे घटक काय किंवा त्याचा एकूण अर्थ काय किंवा त्याच्यात येणारे एकूण सगळ्या बाबी काय याचा विचार करून आपापल्या परीने वेगवेगळ्या व्याख्या इतिहासाच्या केल्या. मग वेगवेगळे प्रवाह त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला आढळतात. मग आपण जर या व्याख्या बघितल्या तर त्याच्यामध्ये अनेक लोकांचे दृष्टिकोन आहे. ब्रिटिश दृष्टिकोन वेगळा आहे, जर्मन लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे, रशियन दृष्टिकोन वेगळा आहे, अमेरिकन लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे, भारतीय लोकांची भूमिका वेगळीच आहे. भारतीय लोकांमध्ये जर बघितलं तर आपण नची केळकर नावाचे तत्वचिंतक आधुनिक भारतामध्ये होऊन गेले. तर ते म्हणतात इतिहास म्हणजे समाजाच्या सर्वांगीण कर्तृत्वाचा आणि भोक्तृत्वाचा सुसंगत कालक्रम वृत्तांत आहे. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी मांडणी केली. याच्यामध्ये कर्तृत्व, भोक्तृत्व, कालक्रम या गोष्टी महत्त्वाच्या त्यांनी मांडल्या आहेत नची केळकरांनी. आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे दार्शनिक होते, तत्वचिंतक होते, ज्ञानाचे मोठे उपासक होते. तर राधाकृष्णन म्हणतात की इतिहास म्हणजे राष्ट्राच्या आठवणी आणि मानव वंशाच्या स्मृती अशी फार मोठी, म्हणजे राष्ट्र आणि मानव यांचा एकत्रित विचार ते करतात. त्याच्यामध्ये राष्ट्र, मानव आणि त्याच्या स्मृती या गोष्टी महत्त्वाच्या त्यांनी मानलेल्या आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू हे फार जगातले फार मोठे लेखक होते, पंतप्रधान तर होतेच, नेते तर होतेच, परंतु मोठे दार्शनिक तत्वचिंतक देखील होते. ते म्हणतात इतिहास म्हणजे मनुष्याने निरनिराळ्या युगात निसर्ग, पंचमहाभूते, वन्य पशु, शेवटी ज्या सजातीयांनी त्याला पददलित ठेवणारा व आपल्या स्वार्थासाठी त्याचे शोषण करण्याचा प्रयत्न केला आहे या सर्वांच्या विरुद्ध त्यांनी केलेल्या संघर्षाची कहाणी होय असं ते म्हणतात. म्हणजे काय तर निसर्ग, पंचमहाभूत, सजीव, माणसाच्या सगळ्या स्वातंत्र्याचा, मुक्तीचा अर्थ किंवा लढा या सगळ्या घटकांचा ते इतिहासामध्ये नेहरू समावेश करतात. डॉक्टर आंबेडकर काय म्हणतात? डॉक्टर आंबेडकर म्हणतात इतिहास म्हणजे बदल. इतिहास म्हणजे नेहमी काय बदल होत आलेत, वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या टप्प्यात जे बदल होत आले
ते बदल आणि त्याचं सत्यान्वेषण म्हणजे इतिहास, असं डॉक्टर आंबेडकरांना अभिप्रेत आहे. इतिहासकार राजवाडे काय म्हणतात? राजवाड्यांच्या मते गतगोष्टींची हकीकत म्हणजे इतिहास आहे. म्हणजे राजवाड्यांनी गतगोष्टी आणि हकीकत व्यक्त करणं याला इतिहास असं म्हटलेलं आहे. म्हणजे नुसत्या घडलेल्या गोष्टींचा संग्रह नाही, तर त्या व्यक्त देखील करता आल्या पाहिजे असं राजवाड्यांचं मत दिसतं. समाज विज्ञान कोश ग ह खरे यांनी निर्माण केला. बरेच त्याचे खंड आहेत, वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्या समाज विज्ञान कोशाचे संपादक ग ह खरे म्हणतात, गतकालीन सर्वांगीण स्थित्यंतराचे यथास्थित ज्ञान म्हणजे इतिहास होय. म्हणजे स्थित्यंतर, ज्ञान आणि समग्रता या 3 गोष्टी त्यांनी घेतलेल्या आहेत इतिहासामध्ये. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी मांडल्यात. राष्ट्रभक्त बिपिनचंद्र पाल होते, ते म्हणतात इतिहास म्हणजे केवळ उद्देशहीन, विखुरलेला आणि सुसंघटित घटनांचं संकलन नाही, तर भावी राष्ट्रीय पिढीला राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्यात सहाय्य होऊ शकेल अशी उच्च प्रकारची तत्त्वे होत, असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांच्या मते राष्ट्रभक्तीपर इतिहास असतो. इतिहासाचं अस्तित्व हे राष्ट्रासाठीच असतं आणि इतिहासातून भावी पिढीस प्रेरणा मिळते, असं स्पष्टपणे त्यांचं मत होतं. मराठ्यांच्या इतिहासाच्या रियासती लिहिणारे रियासतकार सरदेसाई म्हणतात, इतिहास म्हणजे मानवी प्रगतीचा आढावा, मानवाच्या अथवा सृष्टीच्या उत्पत्तीपासून ते आज तागायतपर्यंत केलेल्या प्रगतीच्या वाटचालीचा इतिहास, असं ते म्हणतात. म्हणजे सगळी सृष्टीची उत्पत्ती, माणसाची उत्पत्ती आणि तिथून ती सगळी जी काही प्रवास, ती काही वाटचाल झाली, तो सगळा इतिहास म्हणजे आपला इतिहास असतो, असं यांचं मत आहे सरदेसाईंचं. डी डी कोसंबी म्हणतात की इतिहास म्हणजे साधन आणि उत्पादन यांच्या परस्पर संबंधांवरील एक अनुक्रमवार आधारित अशी घटना आहे. म्हणजे साधन, उत्पादन आणि त्याच्यामधले परस्पर संबंध म्हणजे इतिहास, त्यातल्या घटकांचा इतिहास अभ्यासणं म्हणजे इतिहास, असं डी डी कोसंबींचं मत होतं. हे सगळे भारतीय लोक आहेत, हे सगळे भारतीय आधुनिक काळातले भारतीय तत्वचिंतक आहेत किंवा नेते आहेत किंवा इतिहासकार आहेत. वैदिक परंपरेनुसार इतिहासात कालवेद म्हटलेला आहे. म्हणजे काळाचा अभ्यास करणारं ज्ञानशाखा म्हणजे इतिहास, असं एकूण आपल्या सगळ्यांच्या सार जर काढलं एकूण विचारांचं तर हे दिसतं. ते या सगळ्या महत्त्वाच्या भारतीय लोकांनी केलेल्या व्याख्या आहेत. ह्याच्यानंतर वेगवेगळ्या लोकांनी केल्या आहेत. त्याच्यामध्ये विदेशी लोकांमध्ये जे हेनरी ब्लॉन्च म्हणतात की इतिहास म्हणजे विशिष्ट काळातील मानवाचं शास्त्र आहे. एखादा कालखंड निवडला तर त्या कालखंडामध्ये माणसाचं जे काही एकूण जीवन चाललं तर त्याचं शास्त्र म्हणजे इतिहास आहे. हॅपॉल्ड म्हणतात इतिहास हा अनुभवांचा नंदादीप आहे. म्हणजे वेगवेगळे जे अनुभव मानवाला आलेले आहेत त्या सगळ्या अनुभवांचा नंदादीप म्हणजे इतिहास आहे. टॉर्नबी म्हणतात की हा सगळा संस्कृतींची कहाणी, वेगवेगळ्या ज्या संस्कृती झाल्या त्या संस्कृतींची कथा म्हणजे इतिहास आहे, असं अर्नॉल्ड टॉर्नबींचं मत. कार्लाइल म्हणतात इतिहास म्हणजे जिवंतपणा आणि उत्कटता यांचं मिश्रण. कार्लाइलची भूमिका वेगळी, जिवंतपणा आणि उत्कटता पाहिजे इतिहासामध्ये, त्यालाच त्यांनी इतिहास म्हटलं. मार्टिन ल्युथर म्हणतात इतिहास म्हणजे स्वतःचे प्रतिबिंब पाहण्याचा आरसा आहे. म्हणजे मानव म्हणून जर आपण स्वतःचं प्रतिबिंब जर बघितलं तर तो सगळा जो काही दर्शन दिसतो आपल्याला तो म्हणजे इतिहास आहे, असं प्रत्येकाने काय 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 म्हटलंय. आर जे कॉलिंगहुड म्हणतात इतिहास म्हणजे कात्रणांची चिकट वही. म्हणजे वेगवेगळी कात्रणं त्याच्यामध्ये जमा केली आहेत, वेगवेगळ्या नोंदी आहेत आणि त्याला इतिहास म्हटलं. आता प्रत्येकाची कात्रणं, प्रत्येकाने जमा केलेल्या घटना वेगवेगळ्या असतात. प्रोफेसर लेकी म्हणतात की नैतिक कल्पनांचा हा संग्रह आहे आणि त्याचं स्पष्टीकरण. म्हणजे इतिहासामध्ये अनैतिक गोष्टी कोणी लिहितच नाही. म्हणजे अनैतिक अधम गोष्टींचा, व्याभिचारी गोष्टींचा इतिहासाचा काही वाचण्यात येत नाही. त्यामुळे नैतिक गोष्टींची एकूण जे काही जमा केलेली गोष्ट कहाणी असते तो म्हणजे इतिहास, असं यांनी मत मांडलेलं आहे. प्रत्येकाने रेनियर म्हणतात इतिहास समाजात राहणाऱ्या मनुष्याच्या कार्यांचा उल्लेख आहे. हे समाजात मनुष्य, मानव प्राणी राहतो, त्यांनी जी जी काही कामं केली त्याच्या सगळ्या त्या गोष्टींचा आढावा म्हणजे इतिहास आहे. क्रोंचे म्हणतात संपूर्ण इतिहास हा समसामायिक इतिहास असतो. आजच्या लोकांना जे काही महत्त्वाचं वाटतं तेवढ्याच गोष्टी ते लिहितात आणि त्यालाच ते इतिहास समजतात. पुढची पिढी कदाचित वेगळ्या गोष्टींचा इतिहास लिहिल, त्यालाच ते इतिहास मानतील, इतर गोष्टी त्यांच्या दृष्टीने गौण ठरतील.
कार्लाइल म्हणतात की इतिहास हा श्रेष्ठ व्यक्तींचे चरित्र आणि त्यांनी केलेली कामगिरी. हे फक्त श्रेष्ठ व्यक्तींच्या जीवनाचाच त्यांनी समावेश केलेला आहे. कार्ल मार्क्स म्हणतो की इतिहास दुसरं काय नाही, दोन वर्ग आहेत समाजात प्राचीन काळापासून, अहिरे आणि नाहिरे, हॅव्ज अँड हॅव्ज नॉट. त्यांच्यामध्ये चालत आलेल्या संघर्षाची कहाणी म्हणजे इतिहास आहे. एच कार यांची व्याख्या अधिक प्रगल्भ वाटते. एच कार म्हणतात वर्तमान काळ आणि भूतकाळ यांच्यात सतत चालणारा संवाद की ज्याच्यातून भविष्याची काही दृष्टी आपल्याला प्राप्त होते, तो इतिहास. एच कार यांची व्याख्या म्हणजे एखादं स्वरूपच इतिहासाचं स्पष्ट करते. त्या सगळ्या अशा प्रत्येकाने काय 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 अशा व्याख्या केलेल्या आहेत. इतिहासाची काही एकच व्याख्या आहे का, तर अशी काही व्याख्या नाही. तर प्रत्येकाने जो आपापला दृष्टिकोन ठेवला, प्रत्येकाचे काही गत अनुभव होते, प्रत्येकाचं काही ज्ञान होतं, प्रत्येकाची काही माहिती होती, प्रेरणा होत्या. प्रत्येक व्यक्तीचा एक कालखंड होऊन गेला. त्या त्या कालखंडात त्याला जे काही महत्त्वाचं वाटलं त्यांनी ते इतिहासामध्ये टाकलेलं. मग आता या सगळ्या आपण जर गोष्टी बघितल्या, सगळ्याचा जर अभ्यास केला, तर आपल्याला असं लक्षात येतं की नेमकं इतिहासाला काय म्हणावं. तर आता हे सगळ्याच व्याख्या बरोबर आहेत, तर आपण आपली व्याख्या बनवावी. तर मला तर असं वाटतं इतिहास म्हणजे एक कालवेध आहे, ज्याच्यामध्ये काळाच्या मोठ्या अशा प्रवासामध्ये ज्या ज्या काही घटना घडल्या, त्या त्या सगळ्या घटना, मग त्या कुठल्याही क्षेत्रातल्या असोत, सामाजिक असोत, राजकीय असोत, आर्थिक असोत, सांस्कृतिक असोत, धार्मिक असोत, वैज्ञानिक असोत, पर्यावरणाच्या असोत, कला क्रीडेच्या असोत, साहित्य संस्कृतीच्या असोत, विद्यांच्या असोत, ज्ञानाच्या असोत, कोणतेही क्षेत्र असो, या अथांग अशा कालपट्टीवर जे जे काही सामावलेलं आहे ते सगळं इतिहास आहे. मग इतिहास हा इतका प्रचंड आहे, अनंत इतिहास, फार मोठी व्याप्ती इतिहासाची, प्रचंड व्याप्ती. मग त्याच्यामध्ये आपल्याला आजच्या काळाच्या दृष्टीने जेवढं काही आवश्यक वाटतं, जेवढं काही उपयुक्त वाटतं, जेवढं महत्त्वाचं वाटतं तेवढं आपण घेतो आणि मग त्याला आपल्या विशिष्ट अशा एखाद्या विषयामध्ये बसवतो. आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक जगाचा इतिहास, आधुनिक आशियाचा इतिहास, प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, अशी नावं देतो त्याला आणि मग त्याच्यामध्ये तेवढे तेवढे घटक टाकतो आणि मग त्याचा आपण अभ्यास करतो. परंतु इतिहास जर म्हटलं तर हा फार मोठा व्यापक असा विषय. हे सगळ्या व्याख्या पाहिल्या, इतिहासाचा अर्थ पाहिला की आपल्याला असं लक्षात येतं की हा एक काळाचा अभ्यास करणारी ज्ञानशाखा आहे आणि अत्यंत उपयोगी अशी ज्ञानशाखा आहे. प्रत्येक विषयासाठी ही महत्त्वाची. कुठलाही विषय हाती घ्या, कुठल्याही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, मॅनेजमेंट असो, इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, कुठल्याही ज्ञानशाखेत जा, मग ती व्यावसायिक शाखा असो किंवा व्यावसायिक नसो, अगदी शेती क्षेत्राचा अभ्यास केला तरी त्या त्या विषयाला त्याचा इतिहास आपला असतो आणि इतिहासाचा अभ्यास सगळेच करतात. अगदी नासासारखी जी जगातली सगळ्या संशोधकांनी एकत्र येऊन केलेली संस्था आहे की ज्याच्यामध्ये मानवी अस्तित्व आणि ब्रह्मांडाचा अभ्यास करतात, त्या संस्थेत देखील इतिहास अभ्यासतात. जगामधले जे सर्वोत्तम विद्यापीठ आहेत आजची, ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, हार्वर्ड, मेलबॉर्न, अनेक विद्यापीठं, याच्यामध्ये देखील इतिहास हा विषय असतो. अगदी शाळेपासून हा विषय असतो, महाविद्यालयापर्यंत असतो. पंतप्रधानापासून वेगवेगळ्या मोठ्या उद्योजकांपासून तर वेगवेगळे जे काही धार्मिक आध्यात्मिक नेते आहेत किंवा शास्त्रज्ञ आहेत, उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, ते सगळे याचा अभ्यास करतात. प्रशासकीय लोकांना तर हा अगदी अनिवार्यच असतो. तर प्रत्येकाला इतिहास हा महत्त्वाचा असतो, म्हणून त्याला कालवेध असंच म्हटलं. म्हणून ही एक महत्त्वाची अशी ज्ञानशाखा आहे, असं एवढं त्याचं स्वरूप आहे किंवा त्याचा अर्थ आणि त्याच्या व्याख्या आहेत.